G20 परिषद भारतामध्ये भरलेली आहे आणि या शुभप्रसंगी कारण नसताना अपशकुन करायचं काम विरोधक करताना दिसत आहे. खरं तर आपल्याकडे असं म्हणतात, मरणदारी आणि तोरणदारी मतभेद व्यक्त करायचे नसतात. जसं मरणदारी आपले सगळे मतभेद बाजूला ठेवून त्यांच्या कोणाच्या दुःखात आपण सहभागी व्हावं, अगदी शत्रू जरी असला तरी त्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हावं. आणि त्याच्या नेमकं उलट प्रसंग म्हणजे मंगल प्रसंग जेव्हा असतो, तोरणदारी असं म्हणतात. तोरणदारी सगळ्यांनी एकत्र यायचं असतं, त्यांच्या आनंदात उत्साहानं सहभागी व्हायचं असतं. नेमकी ती वेळ नसते की ज्या ठिकाणी तुमचं काहीतरी मतभेद दाखवावे. अगदी अडाण्यातल्या सामान्य गावातल्या माणसाला सुद्धा ही गोष्ट कळती की मरणदारी आणि तोरणदारी सगळ्यांनी एकत्र यायचं असतं. पण हे स्वतःला बुद्धिमान म्हणून घेणारे तथाकथित लिब्रांडू सगळे विचारवंत जे आहेत, महान सगळे विरोधी पक्ष तर आहेतच आहेत, पण त्यांना पाठिंबा देणारे सुद्धा इतकी त्यांची बुद्धिमत्ता महान आहे की त्यांना गाववाड्यातलं साधं किमान हे तत्त्व कळायला तयार नाही. ह्या परिषदच्या निमित्ताने भारताला अध्यक्षपद मिळाले ते एक महान विद्वान असं बोलायला लागले की त्याच्यात काय 20 वर्षाच्या नंतर पण आपल्याला परत अध्यक्षपद रोटेशन म्हणजे जेव्हा येईल त्यावेळेस जो कोणी पंतप्रधान असेल तो आपोआपच त्याच्या अध्यक्षपदी बसेल आणि त्याच्यामध्ये त्याचं काय कौतुक. म्हणजे हे विसरून चाललेले आहेत की भारताला अध्यक्षपद मिळालं, भारतामध्ये परिषद होते म्हणून कौतुक नाही आहे. आपली इकॉनॉमी $4 ट्रिलियन पर्यंत पोहोचती आहे. 5व्या नंबरवरून 3ऱ्या नंबरवर जाण्याची शक्यता तयार झालेली आहे तुमच्या आर्थिकदृष्ट्या. त्याच्यानंतर तुमचा GDPचा रेट म्हणजे तुमचा दर वाढत चाललेला आहे. ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करायला. केवळ तुमच्याकडं काहीतरी परिषद आहे, त्याच्यासाठी एक मंडप तयार केलेला आहे, त्याच्यासाठी स्वागत केलं आहे, लाईट लावलेत, कारंजे उडवलेत म्हणजे कोणी खुश होत नसतं. हे काही लहान लेकरासारखी गोष्ट नाही आहे की खूप चांगलं व्यवस्थित व्यवस्था केलेली, AC मध्ये बसवलेलं, चांगलं पक्वानं खाऊ घातलेले, तर भारतीय नृत्य, भारतीय कला, भारतीय शिल्प, भारतीय वास्तुशास्त्र तुमच्यासमोर दाखवलेले म्हणून सगळे चकित नाचंबित होते, असं नाही आहे. सातत्यानं विशेषतः आता हे सरकार 10 वर्षांपासून ज्या नीती आणि धोरणं राबवते 9.5 वर्षांपासून त्याचे परिणाम दिसत आहेत. जगभरामध्ये कोरोनाच्या नंतरची जी अडचण आलेली होती त्याला कशा पद्धतीनं तोंड द्यायचं, तर भारतानं एक अशी काय म्हणता येईल असं प्रत्यक्षासमोर उदाहरण ठेवलेलं आहे की 140 कोटी लोकसंख्या असलेला देश इतक्या तातडीनं सावरू शकतो. सगळ्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली होती की किती इथं मृत्यू होतील, कशी इथली अर्थव्यवस्था सगळी पूर्णपणे कोसळून जाईल. अगदी बाहेरचे सोडा, हे आपले तथाकथित विद्वान लिब्रांडू जे आहेत ना, हे अग्रलेख लिहित होते पत्रकार की कशी वाट लागलेली पूर्ण भारताची म्हणून. त्या कोरोनाच्या निमित्तानं अर्थविषयक ज्या पद्धतीचे सगळे विवेचन केले गेले ते परत तुम्ही तपासून पहा, हे कसे तोंडघशी पडलेले आहेत ते. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुमची इकॉनॉमी, अर्थशास्त्र, तुमची सगळी पूर्णपणे व्यापाराची गती, तुमच्याकडचा अर्थ सगळं कसं फिरत आहे, व्यापार सगळं ह्या गोष्टीच्या वरती म्हणून हे उत्साहाचं वातावरण आहे. इथे परिषद भरते आहे, पंतप्रधान मोदी पंतप्रधान असताना होत आहे म्हणून ते होते असं नाही, पण हे समजूनच घ्यायला तयार नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो मुद्दा प्रामुख्याने समोर आलेला होता, डिजिटल इकॉनॉमी इतकी वाढली की जी गोष्ट एखाद्या म्हणजे त्या सगळ्या आर्थिक ह्याच्यामध्ये व्यवहारामध्ये लोकांना समाविष्ट करून घेणे आणि इथपर्यंत पोहोचायला एरवीच्या मार्गाने 47 वर्ष लागली असती, ते सगळं तुम्ही 6 वर्षात अचीव केलं. 80% लोकांपर्यंत डिजिटल इकॉनॉमीचं हे जे सगळं दायरा म्हणतो, जेव्हा वर्तुळ म्हणतो, ते पोहोचलं आणि हे जगाला चकित करणारी गोष्ट आहे. ज्या ठिकाणी तथाकथित तुम्ही जी लोकसंख्या, त्याच्यानंतर ज्यांचं पर कॅपिटा इन्कम जास्त आहे, तथाकथित सुशिक्षित, हुशार आणि असे सगळे लोक आहेत, तिथेही ज्या गोष्टी शक्य झाल्या नाहीत, त्या ठिकाणी जिथे भारत ज्याला अडाणी तुम्ही समजले होते, तिथली लोकसंख्या हीच एक मोठी समस्या मानल्या जात होतं, त्यांनी आपल्या म्हणजे समस्यामध्ये संकटामध्ये संधी कशी शोधावी त्या पद्धतीनं प्रत्यक्ष मनुष्यबळाचा वापर करून घेऊन कितीतरी गोष्टींवरती, आव्हानावरती आपण मात केली. जे मनुष्यबळ म्हणजेच काही ना काहीतरी अडचण आहे तुमच्यावरती, सगळ्यात मोठा तुमच्या विकासातला अडथळा सगळे मानत होते. आजही तुम्ही बघा, हे सगळे जुने समाजवादी पद्धतीचे विचारवंत आहेत ना, ते सगळे आवर्जून त्यांच्या लेखात एखादं वाक्य असतं, लोकसंख्या हीच मोठी समस्या. ह्याच्या नेमकं उलट मोदी सरकारने या सगळ्या लोकसंख्येचा प्रचंड सुंदर प्रमाणामध्ये वापर करून घेतला. सर्व्हिस इंडस्ट्रीज, सेवा व्यवसायामध्ये तथाकथित पूर्वाश्रमीचे सगळे दलित आणि मुस्लिम हा वर्ग मोठ्या प्रमाणात झपाट्याने पुढे आला. सर्व्हिस इंडस्ट्री जगभरामध्ये जी वाढली, भारतामध्ये ह्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये OBC, SC, ST आणि मुसलमान यांचा प्रचंड मोठा वाटा आहे.
अनकंडिशनल म्हणजे कुठल्याही अटी न घालता तातडीनं एखादी सेवा पुरवण्याच्या बाबतीमध्ये यांचा हात कोणी धरू शकत नाही. या सगळ्या गोष्टीमुळे G20 परिषदच्या सगळ्या सहभागी इतर देशांना जो त्यांना समाधानाची आणि आनंदाची आणि चकित करणारी बाब आहे ती तुम्ही कशा पद्धतीनं हा महोत्सव 2-3 दिवसाचा आयोजित केला म्हणून नाही आहे. तुमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये इतकी मोठी सगळी लोकसंख्या त्याच्यामध्ये समाविष्ट. एक छोटं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की जेव्हा या शहरामधली गोष्ट आहे, मोठे मॉल सुरू झाले तेव्हा छोट्या दुकानदाराचं कसं व्हावं. संभाजीनगरमधली गोष्ट आहे. छोट्या दुकानदाराचं कसं नावानं गळा काढणाऱ्यांनी एक या ठिकाणचं, मी त्यांचे नाव घेत नाही, त्या ब्रँडिंगचं कशाला नाव खराब करायचं म्हणून, त्यांनी एक मोठा मॉल काढला आणि त्या मॉलच्या ओट्यावरती एक इडलीवाला असं म्हणाला होता की बाबा ती बाजूला छोटी जागा रिकामी आहे, मला फक्त इडलीचं पीठ विकायचं आहे, मला तुम्ही परवानगी द्या. तर ह्यांनी लगेच काहीतरी तथाकथित आव आणला आणि आमचे कसे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे सगळे नियमन कायदे आणि हे आम्हाला अशा फालतू गोष्टी कशा जमत नाहीत, आम्ही तुम्हाला जागा देऊ शकणार नाही असा नकार दिला. मग त्या माणसानं ती जागा ज्या मालकाची होती त्या मालकाला विनंती करून ह्यांच्या दरवाजासमोर नसलं तरी बाजूला ओट्यावरती एक छोटी जागा घेतली. इडलीचं डोशाचं पीठ आणि चटणी विकण्यापुरतं तयार झालेली इडली नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 3-3.5 वर्षाच्या नंतर मॉल बंद पडला आणि ती सगळी जागा त्या इडलीवाल्यानं प्रचंड मोठं, त्याला काय म्हणतील, त्याला रेस्टॉरंट म्हणणं तेवढं बरोबर नाही शब्द, फक्त सकाळपुरतंच असतं ते, आणि तिथं आता प्रचंड गर्दी होती. आणि तुम्ही काय सांगत होते आम्हाला की इतक्या मोठ्या त्या मॉलच्या ह्याच्यामध्ये ते इडलीवाला कसा टिकणार. उलटं झालं. इडलीवाला विनाआट तातडीनं सगळी सेवा पुरवत होता, लोकांच्या सोयीप्रमाणे देत होता, त्याचा चालवण्याचा खर्च अतिशय कमी होता, तो टिकला स्पर्धेमध्ये. आणि हे तुमचे सो कॉल्ड तथाकथित मॉल, त्यांचे सगळे नियम कायदे आणि ते चौकटी सगळ्या ह्याच्यामध्ये ते संपून गेले. म्हणजे हे जी भीती घातली होती, आजही कोपऱ्यावरचे दुकानदार जे उशिरापर्यंत सर्व्हिस देतात किंवा घरी आणून असंख्य गोष्टी, मॉलही टिकले ज्यांनी अशा पद्धतीनं सर्व्हिस इंडस्ट्री सेवा व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इतरांना समाविष्ट करून घेतलं आणि विनाआट सर्व्हिसेस द्यायला सुरुवात केली. तुम्ही हा मूळ मुद्दा लक्षात घ्या. गाडेवाला टिकला आपल्याकडचा की जो तुमच्याकडे येऊन सर्व्हिस द्यायला लागलाय, तुमच्या दारापर्यंत येऊन भाजी विकायला लागलाय. म्हणजे ही जी सगळी भीती घालत होते, आम्ही अगदी पार 1990ला शेतकरी संघटनेनं अशी भूमिका घेतली होती. डंकेल प्रस्तावाला पाठिंबा देताना दरवाजा उघडला म्हणजे काय फक्त बाहेरची हवा आत येते असं नाही, आतली हवा पण बाहेर जाते. मोठ्या प्रमाणामध्ये जागतिकीकरण पर्वामध्ये तथाकथित दलित, शोषित, ग्रामीण भागातले लोक होते, ह्यांना जास्त संधी निर्माण झाल्या कारण की त्यांना जुन्या व्यवस्थेमध्ये सगळी बंधनं होती. जागतिक पर्वामध्ये आपल्याकडं आजसुद्धा परदेशामध्ये जाऊन अशा पद्धतीनं किमान ज्याच्याकडं शिक्षण आहे आणि वाटलं ते काम करायची तयारी, त्या लोकांना जास्त संधी आहे. G20च्या निमित्तानं बाहेरचे देश तुमच्याकडं कौतुकानं पाहत आहेत. ते मी परत सांगतो की तुमच्याकडची इतकी मोठी लोकसंख्या आणि ती अतिशय कामाला आलेली लोकसंख्या आहे. आणि हे सगळे तथाकथित विद्वान बोंबा मारत होते की लोकसंख्येमुळं कसा तोटा होतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी विविधता भारतामध्ये आहे, भाषिक विविधता असो, सांस्कृतिक असो, त्याच्यानंतर वेगवेगळे कला प्रकार असो, असंख्य गोष्टीनं म्हणजे ज्याला असं रसरशीत जीवन म्हणतो आपण. म्हणून हिंदूला हे एक धर्म म्हणून मान्यता न देता ही जीवन पद्धती कशी आहे असं सर्वोच्च न्यायालयातल्या चर्चेमध्ये निष्कर्ष निघाला आणि गर्व से कहो हम हिंदू आहे ही घोषणा तशा अर्थाने धार्मिक ठरू शकत नाही, हे सिद्ध झालं. त्याचं कारणच हे आहे, आपल्याकडं इतकं सगळं हे पसरलेलं आहे आणि ह्याचा आता परिणाम दिसतो आहे. जागतिकीकरण पर्वामध्ये इतकी मोठी लोकसंख्या, रसरशीतपणे जगणारे हे सगळे लोक, साहित्य, संस्कृती, कला यांच्याकडे आहे आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा स्वतःला संपन्न केलेलं आहे. बाजारपेठ म्हणून भारत मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. भारतामधला एक मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय ग्राहक असा आहे की जो जगातली बाजारपेठ, जगातल्या सगळ्या वस्तू किंवा सगळे उद्योगधंदे आपल्याकडे आकर्षून घेतो आहे. त्याच्यामुळे हे कौतुक आहे. ही त्या G20 परिषदेच्या संदर्भातली आणि विरोधकांनी जो नतद्रष्टपणा दाखवला त्याच्यावरची उसंतवाणी. G20 देशाची भरे परिषद परी खद विरोधींची, पंगतीला दिले नाही आमंत्रण, खरगे कारण नकाराचे. इंडी आघाडीत चाले तडफड, टीका बडबड अखंडती. नाकारती सारे सन्मानाचे गुच्छ, बोलती हे तुच्छ अमंगळ. संवैधानिक ज्या पदी जे बसले, तेच बोलावले पंगतीला. मोदींचा गौरव देखवेना डोळा, फिरविती बोळा शब्दातुनी.
बाव चळले हे सुटुनी विवेक, इरा देना नेक कांत म्हण. विरोधकांची अवस्था इतकी विचित्र झालेली, कुठं खरगेलाच आमंत्रण दिलं नाही, कुठं अजूनच काहीतरी केलं, काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षालाच बोलवलं नाही. इतक्या क्षुल्लक कारणाने वास्तविक पाहता जे सगळे मुख्यमंत्री पदावरती बसलेले आहेत ते कुठल्याही राज्याचा असो, कुठल्याही पक्षाचा असो, सगळ्यांना बोलवलेलं आहे. संवैधानिक पदावरती ज्या व्यक्ती आहेत त्या सगळ्यांना बोलवलेलं आहे. कुठल्या पक्षाचा हा कार्यक्रमच नाही आहे. भारतामध्ये जेव्हा परदेशातून कोणी येत असेल तेव्हा तुम्ही त्याची ओळख करून देत असताना वेगवेगळ्या पदांवरती जे बसलेली माणसं आहेत त्यांना बोलवलेलं, ज्याच्यामध्ये विरोधी पक्षांचे मुख्यमंत्री सुद्धा आहेत. किंवा राज्यसभेच्या ऐवजी लोकसभेमधले काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरींना सुद्धा बोलवलेलं होतं, त्यांनी नकार दिला, ती गोष्ट वेगळी. असे काहीतरी क्षुल्लक कारणं सांगून आणि आपशकून जे करतायत त्यांना हे लक्षात येत नाही की ह्याचा संदेश परदेशात काय द्यायचा, ती गोष्ट वेगळी. पण आपल्या देशातले लोक, तुमचेच मतदार तुमच्यावरती ह्या संदर्भातला जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत. इथेच थांबूयात. धन्यवाद.